श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। अधिक महिना अधिक मास चालू होणार आहे 17 मेपासून ते 15 जूनपर्यंत। या अधिक महिन्यामध्ये प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी काहीतरी केलं पाहिजे। तर काय असणार आहे तेच आपण आजच्या व्हिडिओत बघूया। जर प्रत्येक आईने अधिक महिन्यामध्ये अधिक मासामध्ये दिवा दान केला, दीपदान, याला खूप महत्त्व आहे। मी नेहमी म्हणत असे की अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे। आजच्या युगामध्ये जर तुम्ही जास्तीत जास्त दान कराल तसं तुम्हाला पुण्य भेटेल। तर अधिक महिन्यामध्ये जर तुम्ही दिवा याचं दान केलं तर आपल्या मुलाची प्रगती होते। आपल्या मुलाबद्दल असलेल्या ज्या भावना आहेत त्या स्ट्रॉंग होतात, मुलाची प्रगती होते, वैभव येतं। मुलगा जर तुमचा लहान असेल, मुलगी लहान असेल तर त्यांची मेंटॅलिटी सुधारते, अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होते, त्यांचा फ्युचरसाठी चांगल्या संधी उपलब्ध होतात। तर काय करायचं आहे, एखादा दिवा किंवा रोज एक दिवा तुम्हाला दान करायचा आहे। जर रोज दान करणे शक्य नसेल तर एकत्र तुम्ही दिवे दान करू शकता। तर हे दिवे तुम्ही मंदिरात आहे, स्वामींच्या मठात आहेत, या ठिकाणी म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये कोणतंही मंदिर असू दे त्या ठिकाणी जाऊन ते दिवे दान करायचे आहे। त्याचप्रमाणे जर हे शक्य नसेल तर अखंड दिवा आपल्या घरामध्ये स्वामींच्या मठामध्ये प्रज्वलित करा। अखंड दिवा हा आपण घरात प्रज्वलित करू शकतो, पण स्वामींच्या मठात जर तुम्ही रोज जाऊन एक दिवा जरी लावला तरी चालेल। आणि अखंड दिवा जरी आपल्या घरी तुम्हाला जमत नसेल, कारण की भरपूर गृहिणी या काम करणाऱ्या असतात, त्यामुळे ते पॉसिबल होत नाही, तरीही रोज संध्याकाळी किंवा रोज सकाळी गाईच्या तुपाचा दिवा तुळशीपाशी लावा। कारण की अधिक मास अधिक महिना हा भगवान विष्णूला समर्पित आहे। तेव्हा किंवा भगवान विष्णूची प्रतिमा मूर्ती तुमच्या घरी असेल, श्रीकृष्णाची असेल, विठ्ठलाची असेल, तर त्यांच्यासमोरसुद्धा तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा सकाळी आणि संध्याकाळी नक्की प्रज्वलित करा। तर प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या भविष्यासाठी, प्रगतीसाठी अधिक मासामध्ये हा उपाय 100% करावा। आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।